पाहुणे आले आहेत. चला आगासा संघ आपण चेंडू चेक करा. पंच देखील मैदानात लगेच जातील. हॅलो चेक, हॅलो चेक. चला साबे संघ जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज.
सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे कुर्म देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्या आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी असलेला राकेश मात्रे आमचे दोन बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत. चला 10 वाजून गेलेले आहेत, जरा लवकर बॅटर पाठवा. लगेच आमचे पंच देखील सज्ज होत आहेत. आज आपण पाहू शकता दीपक चौधरी आणि सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडले, दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई आणि रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव असे 3 पंच आज देखील असणार आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या साबे संघ. सलामीची जोडी येले आगासन 40+ ब संघाची. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये होते अशोक पाटील. या सातत्याने आम्ही सूचना करतो, कधी कधी काय एकात रन किंवा विकेट टॅली राहतो आणि मग बिंदास बिंदास मुंडे जरा रमेश बोलत होता आपल्याला. चला साबे संघ बघा टॉस वरून आता 25 मिनिटं होऊन गेलेत. आयोजकांना विनंती प्लीज जरा आपण थोडंसं दक्षता राहा, कारण जर तुम्ही आयोजक आहात, तुम्ही मैदानात जाताय, तुम्ही उशीर केला तर अशोक पाटील सर्व संघ उशीर करतील आणि आज आपल्याला एक सामना एक्स्ट्रा देखील खेळत आहे. हॅलो हॅलो चेक. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी आपण पाहू शकता आगासन 40+ ब संघाची.
विश्वनाथ आणि नितीन जोडी मैदानात आपण पाहू शकता. प्रमोद इथं नेक्स्ट मॅच असणार आहे. आपण तर दातुली 40+ विपक्ष गोलवली. जर दोन्ही संघ आला असाल तर पण आल्याची नोंद करा. पहिला चेंडू फुल टॉस आहे. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अंडरम स्टाईलने फेकी केली होते आणि खातं उघडलं जातं यावेळेला. आपण तर साबे 40+ संघाचं माफ करा आपण तर आगासन 40+ ब संघाचं चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. यजमान खेळतायत. आपण आता मैदानावर पाहुणे बॅटिंग करतायत. यजमानांचं क्षेत्ररक्षण आहे. दवसक्यात आपण एक प्रमोद ओ चांगला चेंडू एज बॅटर बाद. यश मिळालं पहिल्या षटकामध्ये. बॅटर बाद होतो इथे. आपण पाहिलं तर खातं न उघडण्याच्या आधीच नितीन वेडेकर संजय जातोय मैदानावर. एक बाद एक अशी धावसंख्या. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. शैलेश भोईर, सूरज, विनय त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. संजयने 2 षटकार मारले. ते काळराम मुंडे यांच्याकडून 500 रुपये. हो एज आहे. झेलची शक्यता होती. क्षेत्ररक्षक आले पण त्यांना बीट करून चेंडू चालला वेगाने थडवायच्या दिशेने. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंकुश आहेत तिथे क्षेत्ररक्षक. ते बीट झाले. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता 3. प्रमोद राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता. टाकला संजय. ओ फुल डिलेचा चेंडू. यावेळेला इथे कॉडबॅनचा अपील केलाय. बॅटर बाद. संजय बाद होतोय. बॅटर कोण जातं पाहिजे आता. कैलास तर सज्ज. 2 बाद 3 अशी धावसंख्या. आगासन 40+ ब संघ. कैलास येतो एक आक्रमक असा बॅटर. प्रमोदला 2 यश मिळाले. स्ट्रायकला कैलास. ऑन साइडला शॉट पॉइंट लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन, मिड विकेट लाईक मिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. बघा दातिवली संघ देखील ओळीवर उपस्थित आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हवे ते चेंडू. झेलची शक्यता लॉंग ऑफला. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 4 आपण पाहू शकता. प्रमोद मडवी आज मनोज खंडाळे देखील म्हणजे आज एक अष्टपैलू खेळाडू संघामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे बॅटिंग देखील चांगली होईल. गोलंदाजी देखील चांगली आहे. मनोजाला म्हणजे 2 षटक मनोज फेकू देखील शकतो. 1 षटक देखील फेकू शकतो. बॅटिंग देखील तो चांगली करू शकतो. अतुलच्या संगतीला येऊन प्रमोद मडवी या व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावरून स्थान बनवायचं. उपाध्यक्ष आहेत पण त्यांनी सांगितलं नाही मला मॅच जवळून बघायची. अशोक पाटील असं पाहिजे. 4 धावा धावफल करते. षटक संपलंय. अंकुश येतोय. अंकुश मडवी येतोय पिट्टू मध्ये. स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा. 5 धावा अंकुश गोलंदाजी मार्कवर. अगसनगाव एंड कडून स्ट्रायकला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला
अरे ओ चांगला चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. विश्वनाथ आहेत स्ट्राईकला. विश्वनाथ देखील एक चांगला बॅटर आहे, पण त्याला आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागणार आहे. सकाळचं सत्र आहे. कालच्या दिवसात जर अशोक पाटील विचार केला 53 धावा झाल्या होत्या पहिल्या सामन्यात. हो बॅकवर्ड पंच केला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ रेंज मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. 7 धावा धावफलकाती लागल्यात. विश्वनाथ आणि कैलासी जोडी मैदानावर आपण बॅटिंग करते. आगासन पोटी प्लस बस संघाच्या मध्ये जी बघा जे पतंग उडवतात त्यांना विनंती जर आपण लांब लांब जा मैदानाच्या. अंकुश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. आगासन गाव एंड कडून स्ट्राईकला विश्वनाथ चेंजअप पेस कॉर्बियनचा अपील केलं जात आहे, पण अपिलामध्ये विश्वास कमी होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. दातिवली नंतर मॅच असेल ती म्हातारडी पक्ष काटे म्हणजे अध्यक्षांचा संघ इनॅक्शन मध्ये. प्रमोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईकला विश्वनाथ ओ बॅक पुढे गेला. कट केला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तट्या सर्कल मध्ये बघा पायाने चेंडू थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे साबे संघाचं. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 1 ने पुढे जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. प्रमोद मडवी आणि मनोज खंडाळे काहीतरी बातचीत करतायत. त्यांना माहिती आहे जो कॉर्डिनेशन होत नाही तो कॉर्डिनेशन मैदान आपण घडवायचं मैदानात. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून इथे मात्र बॅटची कडा. बॅटर बाद बिग विकेट. कैलासला मैदान सोडू लागतोय. या बिंदास खूप चांगलं काम करतोय मैदानात. आपण आता मैदानामध्ये एसट्यांच्या पाठीमागे नवीन बॅटर येतोय शक्ती मुंडे. शक्ती येतोय. 3 बॅटर अशोक पाटील बाद झाले. धावसंख्या धावफल कधी फक्त आणि फक्त 8. विश्वनाथ लापड पाहिजे. अंकुश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. शॉर्ट ऑफलेनचा चेंडू पूल केला यावेळेला. पाठवून दिला चेंडूला डीप स्क्वेअर लेग आणि आपण तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटकाराने धावसंख्या तेव्हा तुम्ही थांबा. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आम्ही थांबणार आहे. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. करते आपण पाहू शकता 14 धावा या षटकाराने वाढते. काहीतरी मेसेज द्यायला जात आहे संजय. 2 षटकाचा खेळ संपलाय. शक्तीच्या बॅट मधून आपण तर बॅकवर्ड स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेला होता. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहू शकता वेळेला प्रमोद आले. प्रमोद अगासन एनकडून स्ट्राईकला विश्वनाथ ओ लीडिंग एज झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. एक चांगला झेल घेतलाय. प्रमोदला यश मिळते. विश्वनाथला मैदान सोडावं लागतं. अजून एक दिग्धक्का. त्यावेळेला आपण पाहू शकता बॅटर कोण आहे. रंगनाथ आलाय. 11 धावसंख्या होते. अजून एक धक्का बसलाय. विश्वनाथ कडनं आशा होते पण तो बाद झालाय. 14
14 धावा. तर कुठेतरी संजय लवकर बाद झालाय. आता पण तर विश्वनाथ देखील बाद झालाय. 14 धावसंख्येवरती अजून एक धक्का बसलाय. ओ डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तो दूरवरती आहे. जोपर्यंत चेंडू फीड होईल 10 मिनिटात आपण बरी तर इथून काय घडलंय मैदानावर बघा. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अशोक पाटील हेच तर क्रिकेट आहे ना. तुम्ही चुका कराल तर विपक्ष संघ तुमचा फायदा घेईल आणि तेच फायदा घेताना दिसतायत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते पण पाहू शकता वेळेला 17 धावा. हो चांगला चेंडू बॅक पडवलेला कट केला. या वेळेला गली रिझन मधनं चेंडू वेगाने चाललाय थडमांच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पाठलाग करतो चेंडूला थांबवण्यात यश मिळेल. अंकुश जोपर्यंत चेंडूला फेड करतायत 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. वन शॉट आहे. एकोणीस धावा. ओ चांगला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं त्यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आलाय. प्रमोद वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं धूर येतोय. स्ट्रायकेला रंगनाथला आपण पाहू शकता. प्रमोद तुरंगनाथ. हो अजून एक चांगला चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. या बेला तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 20 धावा. प्रमोद हो चांगला चेंडू कॉडबियांचा अपील केलं जातं यावेळेला. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. फक्त आणि फक्त आपण आता आगासन 40+ बस संघ बॅटिंग करतोय. 20 धावा धाव फल करते लागल्यात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आगासन 40+ बस संघ प्रथम बॅटिंग करतो. 3 षटकाच्या समाप्ती 20 धावा. नेक्स्ट मॅच दातिली 40+ विपक्ष गोलवली 40+. एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. बघा जे कटआउट आहेत आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार. डायरेक्ट चेंडू हिट झाला तर सर्व एक खेळाडूंचे कटआउट आहेत. तेच खेळाडू आज मैदानात खेळतायत. अशोक पाटील शेवटचा दिवस SRGS चषक. प्रदीप आलाय गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू बॉल बॅक टू ड्राइव्ह. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. काय झालंय मैदानावर कॉर्डिनेशनच होत नाही. शक्तीने कॉल दिला. रंगनाथ निघाले आणि तिथे रंगनाथ बाद होतात धावबाच्या स्वरूपात. अजून एक धक्का.
20 धावांवरती अजून एक धक्का बसलाय. प्रदीप गोलंदाजी मार्कवर 5 बाद 20. अर्धा संघ गारद झालाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा पूलच्या माध्यमातून पाठवून दिला या बेला लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार चौकार. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता 24 धावा. गोलंदाजीचे कॅप्टन देखील येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 24 धावा दाखल करते लागल्यात. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. एंड बदलला आता. हो बाकपड जाऊन कट करायचा तो यावेळेला कॉडब्यांचा अपील झालाय. बॅटर बाद. नॉट आउट. 24 धावा दाखल करते. प्रमोद शक्ती शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता पुन्हा एकदा यावेळेला आपण तर शरीराचा वेध घेतला या चेंडूने. टायमिंग होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 24 धावा आहेत. अशोक पाटील 14 षटक प्रगती पथावर. टॉस साठी सज्ज राहा. दोन्ही संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. ओ चांगला चेंडू. आता कॉडब्यांचा अपील केलंय. बॅटर बाद एज आहे. सचिन वाडेल देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशोक पाटील मगाशी कॉडब्यांचा अपील झालं. आउट नव्हते पण त्यानंतर 2 चेंडू डॉट गेले आणि मग आउट झालेत. नवीन बॅटर तो ज्ञानदेव. धावसंख्या 24. 6 गडी बाद झाल्या आहेत. ज्ञानदेव आलेत. राईट आर्म राऊंड द गड्डा मारा करतोय. चौथ्या षटकातील काही झेंडू बाकी आहेत. प्रमोद हो बाकपड जाऊन कट करत होता. झेल ड्रॉप होतो यावेळेला. बॅटची कडा लागली होती. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल गती 25. षटक संपल्या. तब्बल 4. अजून एक षटक बाकी आहे. सचिन पाटील देखील आलेत. रेग्युलरचे खेळाडू. उद्यापासून त्यांची देखील स्पर्धा सुरू होणार आहे. जीवदानी आपण तर क्रिकेट संघ साबे चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहणार आहोत. आज आपण बघितले तर जे खेळाडूंचे कटआउट आहेत म्हणजे जे खेळाडू फोटोप्लेचे खेळत आहेत त्याच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट लागला तर आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे.
काल 200 होते, आज 500. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे आता. फुलाजी येतोय स्ट्रायकला. ज्ञानदेवला आपण पाहू 25 धावा झाल्यात. अशोक पाटील किती धावांचं लक्ष तर साबे 40 प्लस संघासमोर पाहायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकाती 27 धावा. 27 धावा आहेत. फुलाजी गोलंदाजी मार्कवर टाकला. ज्ञानदेवला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हो चांगला चेंडू. यावेळेला बघितला तर चेंडू खाली राहिलाय. स्क्वेअर कट करायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते. एक ज्ञानदेव म्हणले तर आमचे दापोडीचे खूप चांगले मित्र आहेत. ज्ञानदेव पाटील 40 प्लसचे ते देखील खेळाडू आहेत. फुलाजी तू ज्ञानदेव. हो अजून एक डॉट चेंडूची इथे मात्र आपण तर विकेट गेलाय. म्हणजे डॉट चेंडू तर अशोक पाटील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शनिदास येत आहेत. तर साबे संघ बघा अंकुश तुमच्यासाठी आपण आता संपूर्ण संघासाठी पारितोषिक आलंय. साबे संघ जर जिंकला धीरज पाटील साबेगाव यांच्याकडून 2000 रुपये. बघा अंकुश लगेच बघतायत का त्यांना माहिती ना पारितोषिक लागलंय. दावा देखील कमी नाही. हे खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोवा म्हणजे कोणता? कोकण गोवा की आपला कल्याण गोवा? कल्याण गोवा. तिथे जाऊन काय बघणार खाडी. फुलाजी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूलच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. बाखूड स्क्वेअर लेगला जणू काय तो क्षेत्ररक्षक त्यासाठी ठेवला होता आणि इथे बाद होतो तो शनिदास. अजून एक दे धक्का. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता. यावेळेला बबन आलाय. गडी बाजूला तब्बल 27 धावसंख्या अशोक पाटील आम्हाला सांगतायत. धीरज पाटील जर साबे संघ जिंकला तर 2000 रुपये कॅश प्राइज. 8 गडी बाद झालेत. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा बॅटर मैदानावर आहे. फुलाजी ओ चांगला चेंडू बॅटर पर्यंत निघून जातोय. डायरेक्ट हिट देखील केला इथे. बॅटर बाद. अजून एक धक्का बसतोय. 9वा गडी बाद होतोय 27 धाव संख्येवरती. आपण आता हॅट्रिक पूर्ण झालेली यावेळेला आपण आता फुलाजीचे खरे का स्टंपिंग हा. तर 27 धावा झाल्यात. 28 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉस साठी या. दातरीचे कॅप्टन गोलवेचे कॅप्टन टॉस साठी यायचे. सुखदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. चला गोलवलीचे कॅप्टन या. दातोलीचे कॅप्टन आता वेळ नको चला जरा लवकर. चला टॉस साठी या. प्रमोद मडवी देखील येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. सत्तावीस झाल्यात. 28चं लक्ष आहे.
सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। अध्यक्षाने सांगितले की गोलोली संघाच्या संघनायकाने टॉस मागू दे। टॉस जिंकलाय आपण, तर टॉस कोणी जिंकलाय? गोलोली संघ। दोन्ही संघाच्या संघनायकाने आमचे संपर्क साधायचा आहे। थैंक यू वेरी मच बाळू पाटील। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। सगळ्यांचंच हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। दिवस दुसरा, अंतिम दिवस SRGS चषक 40+ क्रिकेटची अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आणि मैदानावरती आगासन वर्सेस साबेमध्ये हा सामना ठिकाणी सुरू आहे। तर टॉस जिंकून साबे टीमने प्रथम फिल्डिंग केली, इन्व्हाइट केला आगासनला बॅटिंगसाठी। आगासन संघाने 27 धावा या ठिकाणी धावफलकावरती लावलेली आणि 28 धावांचं लक्ष्य। तर सुखदेव काका यांच्याकडनं कोणीही षटकार मारल्यास 500 रुपये देण्यात येतील। तर आदरणीय काळूरामजी मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया। आणि सुदर्शन पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या आगासनचे मान्यवर क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम, रेग्युलरचा संघ असू दे किंवा 40+चा संघाला सपोर्ट करण्यासाठी ते नेहमी येत असतात। पहिलाच बॉल लेग स्टंप वरती होता, ऑन साइडला टर्न करतायत, सिंगल ने इथून अकाउंट ओपन होतंय साबे टीमचं। तर सत्कार मंचावरती होताना आपण बघतायत काळूरामजी मुंडे यांचा, सुदर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते। कुणी षटकार ठोकल्यास 500 रुपयाचं पारितोषिक। आदरणीय सुखदेवजी पाटील आमचे आधारस्तंभ, आमचे श्रद्धास्थान, आमचे प्रेरणास्थान याचकडून हे बक्षीस साबे टीमच्या प्रत्येक फलंदाजाला ही एक पर्वणी असणार आहे। सलामीवीर दिगंबर भोईर आणि गणेश साळुंके आपण बघतायत सलामीला आलेले। टार्गेट फार कमी आहे आगासन संघाकडनं हे ठेवण्यात आले। कालच्या दिवसामध्ये आपण या मैदानावरती 96 धावा ही सगळ्यात मोठी धावसंख्या बघितली होती, पण त्याच नागाव संघाला 18 वरती ऑल आउट केलं होतं देसाईने। त्यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो, पहिल्या मॅच मध्ये 96 करणारा संघ नंतर 18 वरती ऑल आउट झाला। तर क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण नेहमी निरंतर होताना बघत असतो। 27 वरती हा डाव आटोपलेला, खरं तर 10 खेळाडू घेऊनच हा संघ मैदानावरती उतरला आणि त्यामुळे 9 विकेट गेल्यानंतर सर्व गडी बाद झाले असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागलं। 27 धावा धावफलकावरती आहेत आणि 28चं टार्गेट धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 2 धावा झालेल्या आहेत। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे काय रेकॉर्ड आहेत की 5 वरती एक संघ ऑल आउट झालेला आहे, एक संघ 6 वरती ऑल आउट झालेला आहे, एक संघ 7 वरतीही ऑल आउट होण्याचा रेकॉर्ड होताना आपण बघितलेला आहे। ओ सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने जाईल, चेंडू सीमारेषे बाहेर आणि पहिला चौकार या ठिकाणी येतोय साबेसाठी।
अत्यंत सुंदर पद्धतीने संगीत सादर करतात विजय राज करण ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. आमचे मिकी माऊस देखील या ठिकाणी आलेले, त्यांचंही स्वागत करूया. खास सगळ्यांना त्याने एंटरटेन केला. हो खाली राहिला चेंडू, अपील झालंय, पंचांनी स्वीकारलंय, फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघतायत. फलंदाज दिगंबर, काल खूप चांगली बॅटिंग दिगंबर यांनी केली होती दिवा पोलीस चौकीच्या अगेन्स्ट, आणि यंदाच्या हंगामात खूप चांगला परफॉर्मन्स दिगंबर देत आहेत. पण या मॅच मध्ये आपण बघतायत लवकर बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6, टार्गेट आहे एकूण 28 धावांचं. स्पर्धा आपण बघतायत आई गावदेवी जीवदानी क्रिकेट संघ साबे आयोजित SRGS चषक, अर्थातच संदीप, राजू आणि त्याचबरोबर गणेश आणि आमचे मामा सगळ्यांचेच लाडके सुदर्शनजी, या चौघांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या पाठीची ही संपूर्ण टीम आणि आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान सुखदेवजी पाटील, जे उद्घाटन प्रसंगी काल या स्पर्धेमध्ये उपस्थित होते, ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आणि बघा इथे आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक फलक दिसेल, आमचा मित्रपरिवार हेच आमचे पाहुणे. किती सुंदर ही या ओळी आहेत. आणि यावरून लक्षात येतं की हे सगळेजण मैत्री जपणार आहेत. आयुष्यात आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आई, बाप, काका, मामी, त्याचबरोबर अशी कित्येक नाती आपल्याला जन्मताच मिळतात. पण मित्र मैत्री हे नातं आपण स्वतः निर्माण करतो. आणि त्यानंतर असं म्हणतात की मैत्री हे नातं सगळ्यात श्रेष्ठ नातं ज्याला मानलं गेलेलं आहे. सुखदुःखात नेहमीच मित्र एकमेकांच्या मदतीला येत असतात. चांगले मित्र लाभणं हे देखील एक भाग्याची गोष्ट आहे. आणि हा खेळ देखील आपल्याला नेहमी अशाच पद्धतीने जोडत असतो. मैदानावरची माती जोडते अनेक नाती, या उक्तीप्रमाणे आपण नेहमीच एकमेकांच्या संपर्कात येतो. कित्येक चांगले मित्र आपले बनलेले आहेत याच खेळामुळे. आज तुमचे पनवेलमध्ये मित्र असतील, इथं तालुक्यात मित्र असतील, कुठलंही काम तिथे अडलं तर तुम्ही तिथे फोन करून सांगू शकता. आणि ज्या पद्धतीने एक ग्रुप तयार झालेले आहेत, एकमेकांना मदत करणं हे देखील आपण सातत्याने चित्र बघत असतो. अपील पुन्हा एकदा, हे अपील बघा, कपिल देखील घाबरेल अशा अपीलला, पण जबरदस्त अपील त्या ठिकाणी करण्यात आलंय. फलंदाज बाद होत आहेत. अपील करणं हे खरं कुठल्याही गोलंदाजाचं फिल्डरचं काम असतं. नियम क्रमांक 27 हे तुम्हाला सांगतोय की जेव्हा एखादा फलंदाज यष्टांच्या मध्ये येतो, पायावरती चेंडू लागतो किंवा एखादी एज लागते, पंचांच्या ते निदर्शनात येत नाही, तेव्हा तुम्हाला ते अपील करावं लागतं. अन्यथा पंच तुम्हाला बाद देणार नाही. कारण क्रिकेटचे 42 नियम जेव्हा 1787 ला मेरी लिबॉनची स्थापना झाली, 1788 ला त्यांनी पहिले 42 नियम आणले, त्यानंतर ICC आली आणि आता ICC आणि मेरी लिबॉन क्रिकेट क्लब MCC मिळून हे नियम बनवत आहेत. पण ICC ला एखादा नियम आणायचा असेल तर MCCशी बोलावं लागतं. ऑक्टोबर 2017 मध्ये नियमांमध्ये भरपूर बदल करण्यात आले, क्रम बदलण्यात आले. जो 25 क्रमांकाचा नियम वाईटचा होता तो 22 करण्यात आला. लेग बायचा नियम जो 26 होता तो 23 करण्यात आला. काही क्रम तसे ठेवण्यात आले. बॅटच्या लांबी रुंदीबद्दल ही बंधनं टाकण्यात आली. आपण बघितलं तर 80 60 पेक्षा जास्त MM च्या बॅट आपण डेव्हिड वॉर्नरला वापरताना बघितल्या, त्यामध्येही थोडेसे बदल करण्यात आले. क्रिकेटमध्ये सातत्याने आमूलाग्र बदल घडत गेले. जसं आपण म्हणतो की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. हा खेळ जरी इंग्लंडमध्ये जन्माला आला असला तरी जिथे जिथे इंग्रजांनी आपला व्यापार केला त्या त्या देशामध्ये हा खेळ त्यांनी रुजवला आणि तिथून हा खेळ अधिक अधिक मोठा होत गेला. आणि आज या खेळाचं स्वरूप आपण बघतोय. अनेक फॉर्मॅट या खेळाचे, अनेक स्वरूप या खेळाचे आपण बघत असतो. धाव फलकावरती 7, टार्गेट आहे 29 धावांचा, 28 धावांचं, अजूनही 21 धावांची गरज आहे. पहिलं षटक चांगलं राहिलं कैलास यांचं, पण धाव फलकावरती फार कमी आहे. त्यामुळे तो थोडासा प्रेशर बॉलिंग युनिटवरती जरूर असणार आहे. यजमानाने खूप चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आदरणीय सुखदेवजी पाटील याचकडून हा पुरस्कार देण्यात येईल. अत्यंत सुंदर क्रीडांगण, फार मोठं योगदान सुखदेवजी पाटील, सुदर्शन पाटील, गणेश साळुंगे, साबेचं हे पाटील क्रीडांगण, ज्याला आपण आधी बरेच जण म्हणायचे की डम्पिंग ग्राउंड, मी म्हटलं की डम्पिंग नाही म्हणायचं, त्याला नामकरण करण्यात आलंय त्याचं. जसं देसाईचं मैदान आपण बाळू म्हणायचो की सावली मैदान आहे, त्याचबरोबर बाग मैदान, पण त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, एक आपल्या ऐतिहासिक राजाचं नाव त्याला देण्यात आलं. ना लंबोदर तो गणपती, ना
शिवशंकर तो कैलासपदी, नतमस्तक मी तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच, शिव छत्रपती छत्रपती छत्रपती. 450-500 वर्षांची गुलामी नष्ट करून टाकली माझ्या राजाने, आणि तुम्हा आम्हाला मानाने जगायला शिकवलं. आज मंदिरात देव आहे, मंदिराच्या वर जो कळस आहे तो केवळ छत्रपतींमुळे, आणि कधीही विसरता कामा नये. धावसंख्या धावपलकवरती बघतो आपण 9 धावा झाल्या आहेत. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. प्रमोदजी मडवी उपाध्यक्ष 40+ क्रिकेट संघटनेची इन ॲक्शन मध्ये असणाऱ्या दातिवली वर्सेस गोळवली मध्ये मॅच. आणि बघा चेंडू गेलाय पहिला, आज चौकार या ठिकाणी आलाय का? आणि हो, पंच सांगतायत इट्स अ 4 रन्स. कारण प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू विचारत आहेत आपला निर्णय काय, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करणार आहात बॅटिंग करणार आहात विचारतात, म्हणून तुम्हाला मी कॉल केला. ऑन साइडला टर्न करतायत, फिल्डर आहेत शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्या ठिकाणी आपण बघतायत फलंदाज बाद होत आहेत. गरज काय आहे? खरं तर टार्गेट फार मोठं नाहीये, पण तरीही घसरगुंडी का उडते हा प्रश्न आहे. तालमेल बिघडलाय, फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. मैदानामध्ये आपण बघतायत त्या ठिकाणी प्रदीप भोईर बाद झाले. 3 विकेट इथे गमावलेले आहेत. 28चं टार्गेट जरी छोटं वाटत असलं तरी मी आगासनचं कौतुक करेन. ते इथे मैदानावरती नक्की सहजासहजी जिंकून देणार नाही याच भावनेने ते खेळत आहेत. आणखीन 15 धावा आल्या असत्या तर कदाचित गोलंदाजांना लढण्यासाठी धावसंख्या पुरेशी ठरू शकली असती. प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. UTC वरती अर्थात युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट या अत्यंत नामांकित वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचंही स्वागत आपण करूया. शैलेश भोईर आमच्या सोबत आहेत, त्याचबरोबर आमचे सूरज गायकर मॅन फ्रॉम वाकळण आणि आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी रोशन कदम. या तिघांचंही आपण कौतुक करूया. स्पेशली शैलेशचा आम्ही आभार व्यक्त केले कालही आणि आजही आम्ही म्हणतो की शैलेश वेळेवरती आले. फार मोठं संकट निर्माण झालं होतं, आयत्या वेळी लाईव्ह मिळणार कसं एकाला आपण सांगितलं होतं 15 दिवस आधी, पण त्याने आयत्या वेळी सांगितलं की मला तुम्ही कॉल केला नाही आणि त्यामुळे ही थोडीशी गडबड आमची झाली. पण त्यानंतर शैलेशला आम्ही भरपूर कन्व्हिन्स केलं, सांगितलं की खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे, लाईव्ह आम्हाला हवं आहे. आणि शैलेशने त्यानंतर ही सगळी अरेंजमेंट त्यानेही केली. थोडासा वेळ त्याने घेतला आणि 4 दिवस तुम्हाला या वाहिनीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट बघायला मिळेल. शैलेशकडे प्रचंड अनुभव आहे. धावसंख्या धावपलकवरती आपण बघतायत. बघा डगआउट मध्ये किती वातावरण गरम आहे. 28चं टार्गेट आहे, माहिती आहे क्रिकेट आहे, काही घडू शकतं, त्यामुळे कुठलाही रिस्क घेणं धोकादायक. धावसंख्या धावपलकवरती 15 झालेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 15 धावा आणि आता 13 धावांची गरज आहे. 13ची गरज आहे. आणि बघा आरामात खेळा म्हणतायत. माहिती आहे जे काम सुईने होत असेल तर तलवारीची गरज काय, तुम्ही थोडासा विचार करा. गोळवली डिसिजन काय आहे बघा. ही मॅच संपायच्या मार्गावरती आहे. प्रमोद, दिगंबर, गणेश थोडासा डोक्याला ताप झालाय त्याच्या, कारण उगाच विकेट गमावलेले आहेत. सिंगल डबल्सने जरी, आणि या खेळत असा बाळू पाटील, कधी अचानक प्रेशर येईल, कधी काय घडेल. या खेळामध्ये उलटफेर आपण कित्येक बघितलेले, दरवर्षी उलटफेर आपण बघत असतो. क्रिकेटमध्ये
काही घडू शकत नाही, कधी काय घडू शकते तुम्ही सांगू शकत नाही. तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी हव्यात एकूण धावा आपण बघितलं तर 13. बॉलिंग मार्कवर रंगनाथ तडेकणे तयार. आदरणीय रमेश दादा पाटील यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं SRGS चषक 2025 मध्ये. फुल टॉस, ज्युसी फुल टॉस ऑन साइडला गॅप मधून हा जाईल सीमारेषेबाहेर चौकार. टीमने बॅटिंग घेतली अशी माहिती मिळते. गुड शॉट बाय गणेश. रमेश आहेत. प्रदीप मडवी यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चांगला चेंडू होता, धावा फलकवती त्या चौकारच्या मदतीने झाली ती, म्हणजे 19 धावा झाल्यात आणि अजूनही 9 धावांची गरज आहे. चैनू मुंडे यांना आगासनचे चैनू मुंडे या पण आपलं स्वागत आहे. आपल्याला या ठिकाणी इन्व्हिटेशन दिले जाते आणि बघा आणखीन एक धक्का लागलाय. चौथा गडी बाद झालाय. 28 चेस खेळत असताना थोडासा प्रेशर आपण बघतायत. आई गावदेवी जीवदानी क्रिकेट संघ 40+ वरती आणि 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. वाटलं होतं की सहजासहजी जिंकतील, पण आगासन संघानेही इथे कडा प्रतिकार केला, संघर्ष केला आणि आपण बघतायत अजूनही विजयापासून दूर आहे तो म्हणजे साबे टीम. जर आपण बघितलं तर अजूनही 9 धावांची गरज आहे. आणि गणेश परतल्यानंतर मैदानावरती प्रमोद दाखल झालेले आहे आणि बघा ते सांगतायत रमेश सेफच मारित होतो, पण तो ज्याला हाता त्याला काय करशील. तर कोणी जाणून बुजून आउट होत नसतो, एखादा फटका फसतो, चेंडू जाऊन फिल्डरच्या हातात बसतो आणि तिथे ही विकेट जात असते. बाद झाल्यानंतर स्पष्टीकरण द्यावं लागतं बॅट्समनला. डकआउट मध्ये आल्यानंतर सगळे म्हणाले की तुला गरज काय होती तिकडे खेळायची, पण ते काहीतरी स्पष्टीकरण द्यावं लागतं. टायमिंग नाही झालं, बॅट निसटली, ग्रीप बरोबर नव्हता झाला, खेळायचा होता तिथे गेला नाही. हो स्लोअर वन चेंडू फ्लाईट बघा किती उंचावरनं चेंडू टाकतायत. रंगनाथ आपल्या हाईटचा वापर करतायत आणि चेंडूला वळवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत आपण बघितलं 16 चेंडू झालेले आहेत या इनिंग मध्ये, पण एकही षटकार आला नाही. अजूनही धावसंख्या 9 हवी आहे विजयासाठी. हो कव्हरच्या दिशेने फिल्डरच्या डोक्यावरना षटकाराला 500 रुपये मिळालेले आहेत प्रमोदला आणि हे 500 रुपये आदरणीय सुखदेवजी पाटील याच कडून. बैल जोडा बाळू पाटील घ्यायचा का बैल, सगळेजण घेत आहेत आता बैलगाडा शर्यत. प्रचंड क्रेज वाढत चालली आहे. युट्यूबला व्हिडिओ बघितला होता की मोठा लक्षाचा होता, त्याला 70 लाख रुपये किंमत केली होती, पण तरी मालकाने दिला नाही आणि या चौकाराने धावसंख्या आता मात्र ओलांडलेली आहे. विजयाच्या दिशेने हा संघ पोहोचला, विजयी झालेला आहे. अभिनंदन साबे टीम आणि सुटकेचा निश्वास गणेश सावंगी यांनी सोडलेला आहे. बाबा 28 झाले एकदाशी, पण हरकत नाही. चांगला खेळाला, स्पेशली बॉलिंग चांगली राहिली. आगासन संघाने खूप चांगला संघर्ष. तर प्रमोद यायचं आपण 500 रुपये आपल्याला आहेत. मॅन ऑफ द मॅच घेऊया. लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे गोलंदाजांना आपण प्राधान्य देणार आहोत आणि आमचे ऑफिशियल स्कोरर
एक हँडसम पर्सनॅलिटी अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेवाडा आम्हाला सांगतील. प्रमोद भोईर मॅन ऑफ द मॅच. आणि बघा प्रमोदलाच 500 रुपये. प्रमोदसाठी दिवस चांगला आजचा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या, 2 विकेट घेतले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. 2 ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतले. इकॉनॉमिकल रेट 5.5चा राहिला आणि 1 षटकार देखील ठोकलाय. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी